विमा काढलेला आहे. अल्निनोचं वर्ष असताना देखील मागच्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी 10 लाख शेतकऱ्यांची संख्या ही पीक विमा काढण्यामध्ये घटलेली आहे. त्याचं कारण की नवीन अटी शर्तीमुळे शेतकरी नाराज आहे. नवीन अटी शर्ती त्याचं कारण नाही आहे. मुळातलं त्याचं कारण असं आहे की आपण 1 रुपयात पीक विमा अशा पद्धतीनं ज्यावेळेस पीक विमा केला त्यावेळी सर्वांनीच तो पीक विमा काढला. पण त्यानंतर आपल्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने बोगसगिरी झाली. बीडसारख्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि म्हणून मग त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण केलेल्या आहेत. आणि पूर्वीप्रमाणे आता शेतकऱ्यांना त्यांचा जो हिस्सा पूर्वी भरावा लागायचा तो भरावा लागतोय आणि म्हणून ती संख्या थोडी कमी आहे. कर्जमाफीच्या यादीतील रक्कम आणि ई-KYC करताना दिसणाऱ्या रकमेत मोठी तफावत काही ठिकाणी आढळून आहे. खास करून हिंगोलीत अशा खूप तक्रारी आहेत. असं आहे की या संदर्भात पहिल्यांदाच खूप स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की काही अकाउंट्स NPA होते. या NPA अकाउंट्समध्ये NPA असताना देखील बँकांनी त्याच्यामध्ये व्याज लावलं होतं. पण ज्यावेळेस बँकांची आमची चर्चा झाली त्यावेळी बँकांनी 2 गोष्टी कबूल केल्या. एक, NPAवरचं व्याज ते कमी करतील, ते काढून टाकतील. आणि दुसरं, कर्जमाफीच्या दरम्यान अकाउंट आणि अकाउंटमध्ये पैसे येणं या दरम्यानच्या कालावधीचं व्याज ते काढून टाकतील. त्यामुळे अकाउंटमध्ये जरी व्याज दिसत असलं तरी बँकांनी त्या व्याजाशिवाय कर्जमाफी मान्य केलेली आहे. आणि म्हणून आम्ही जी कर्जाची रक्कम आहे ती बँकेत भरतोय आणि व्याजाची रक्कम बँक स्वतः त्यातनं काढून घेणार आहे. काही लोकांना कन्फ्युजन असं होतं आहे की आमचे जास्त पैसे अकाउंटला दिसत आहेत, म्हणजे आमच्यावर जास्त कर्ज अकाउंटला दिसत आहे आणि त्या मनाने आमच्या अकाउंटला कमी पैसे आले आहेत. काळजी करू नका. 2 लाखापर्यंतचा जो अकाउंट आहे या अकाउंटला पूर्ण पैसे आम्ही देणार आहोत.